Please explain the significance of birth chart. बरोबर आहे की काय असतं माहितीये की ज्या वेळेला तुम्हाला तुमचं लाईफ जर्नी बद्दल विचार करायचा असेल की लाईफ जर्नी इतकी छोटी नाही आणि बघायला गेलं तर तितकी मोठीही नाहीये. है ना, पुरेसा वेळ प्रत्येकाकडे नसतो कारण की या म्हणतात ना की हल्लीच्या या दगदगीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी पाहिजे जेणेकरून मी प्रॉपर वेळी सगळ्या गोष्टी करू शकतो. तर त्यावेळेला तुमची कुंडली मॅटर करते. त्याच्यासाठी तुमचं डेट ऑफ बर्थ, टाइम, प्लेस ऑफ बर्थ ह्या सगळ्या प्रॉपर गोष्टी लागतात की जेणेकरून तुमची अॅक्युरेसी 100% असते. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फ्युचर गायडन्स पाहिजे किंवा करिअर पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टी असतील त्याच्यासाठी कुंडली तुम्हाला खूप जास्त रित्या तुम्हाला सपोर्ट करते. आणि काय माहितीये का की बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा आपण युट्यूबवर बघतोय, या गोष्टी बघतोय आणि मग आपण थोडंसं नॉलेज घेऊन येतो आणि मग एखाद्या ऍस्ट्रॉलॉजरकडे जातोय. तर बऱ्याच वेळेला असं होतं की युट्यूबवर तुम्हालाही माहिती की आजकाल की कशा प्रकारे सांगितलं जातं किंवा कशा प्रकारे भीती दाखवली जाते. तर ऍस्ट्रॉलॉजी तशी मुळात नाहीच आहे. ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय तर माझी सेल्फ स्टडी. मला या जगात कसं वावरायचंय, मला काय करायचंय, मला काय पाहिजे है ना, त्याच्यासाठी मी काय करणार आहे, तर कुठल्या वेळी करायचंय, कधी थांबायचं आहे, कधी आपल्याला स्टार्ट करायचं आहे, कुठे फायनान्शियली आपल्याला इन्व्हेस्ट करायचं, या सगळ्या गोष्टी म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी म्हणजेच सेल्फ स्टडी.